नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठीची पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली। जर अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप केलेला असेल तर 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता। आणि कोणकोणत्या पदासाठी ही पदभरतीची जाहिरात आहे त्यामध्ये गृहपाल महिला असेल, गृहपाल सर्वसाधारण असेल, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल, निम्नश्रेणी लघुलेखक असेल, समाज कल्याण निरीक्षक असेल, या सर्व पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली। सविस्तर जाहिरातीवरचे सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केलेत, तुम्हाला आय बटनला लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी हा व्हिडिओ किंवा हा लेक्चर संपल्यानंतर तुम्ही पाहू शकता। तर आपण जे लेक्चर सिरीज सुरुवात केलेला आहे TCS पॅटर्ननुसार, म्हणजे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत जी पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली तर ती TCS कंपनीच्या मार्फत ही परीक्षा होणार आहे। तर त्यामुळे आपण GK चे लेक्चर सिरीज सुरुवात केले, म्हणजे GK मध्ये तुम्हाला एकूण 25 प्रश्न, म्हणजे एकूण तुम्हाला 50 गुणासाठी GK विचारले जाणार आहे प्रत्येक पोस्टसाठी। तर त्यामुळे हे लेक्चर सिरीज महत्त्वपूर्ण असेल। यापूर्वी आपण 1 नंबरचं लेक्चर अपलोड केले, त्यामध्ये आपण लोकसंख्या हा चॅप्टर घेतला होता। आता त्यानंतर दुसरं हे लेक्चर असेल। या लेक्चरच्या माध्यमातून आपण PYQ क्वेश्चन आधी पाहणार आहेत, म्हणजे कशा प्रकारचे TCS प्रश्न विचारते, त्यानुसार तुम्हाला कोणकोणते टॉपिक करणं गरजेचं आहे आणि ते टॉपिक या ठिकाणी आपण चर्चा करूया। तर या ठिकाणी पहा, सर्वप्रथम आपण लेक्चरला सुरुवात करूया। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लेक्चरचं आपलं 100चं लाईकचं टार्गेट असेल, त्यामुळे सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर यामध्ये पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया। ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या टिंबटिंब या संघटनेने जाती समतेचा प्रचार केला। प्रश्न मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी PYQ क्वेश्चन दाखवत आहे, जेणेकरून तशाच पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी क्वेश्चन मध्ये लेक्चरमध्ये आपण घेत आहेत। तर याचं योग्य उत्तर असेल सत्यशोधक समाज। या समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली आणि त्यांनी जाती समतेचा प्रचार करण्यासंदर्भात ही संस्था स्थापन केली होती। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, TCS कशा प्रकारचे प्रश्न विचारते। तर 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी केलेल्या मिशनची स्थापना केली, म्हणजे कोणत्या मिशनची स्थापना केली। यामध्ये पर्याय दिलेत, तर डायरेक्ट आपण उत्तर या ठिकाणी आपण डिस्कस करूया की पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये मुक्ती मिशनची स्थापना केली। 1889 आणि मुक्ती मिशनची स्थापना केली। त्यानंतर 7वा प्रश्न या ठिकाणी पहा, म्हणजे पुढचा जे प्रश्न असेल, खालीलपैकी कोणती योग्य जोडी आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे। तर याचं योग्य उत्तर असेल स्वामी दयानंद सरस्वती यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली। ब्राह्मो समाजाची स्थापना कोण केली हा प्रश्न तुम्हाला आत्ता माहीत पाहिजे। त्यानंतर आदि ब्राह्मो समाज स्थापना आता कोणी केली हे सुद्धा तुम्हाला आता माहीत पाहिजे। सत्यशोधक समाजासंदर्भाचे काही महत्त्वपूर्ण तथ्य आहेत, हे सर्व तथ्य तुम्हाला माहीत पाहिजे, कारण का की हा प्रश्न जर TCSनं जर विचारला असेल तर तुम्हाला आता नेक्स्ट परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यामुळे हे सर्व तुम्हाला टॉपिक करणं गरजेचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, 15वा प्रश्न आहे, म्हणजे पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाचे प्रमुख नेते होते। म्हणजे आता तुम्हाला पॅटर्न लक्षात आला असेल की TCS तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण संस्था आहेत, समाजसुधारक आहेत, त्यावर तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन विचारतात, तर त्यामुळे ते तुम्हाला टॉपिक करणं गरजेचं आहे। आता प्रार्थना समाजाचे प्रमुख कोण कोण होते, तर MG रानडे, RG भांडारकर आणि NG चंदावरकर हे होते। तर अशा प्रकारचेच तुम्हाला टॉपिक या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि याच प्रकारचे टॉपिक आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून घेत आहेत। पहिलं लेक्चर या ठिकाणी आपण अपलोड केलेलं आहे, हे दुसरं लेक्चर असेल। असंच कंटिन्यू लेक्चरची सिरीज सुरू असणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या या लेक्चरचं 100चं लाईकचं टार्गेट आहे, त्यामुळे सर्वांनी आधी लाईक करा। जर अजूनपर्यंत तुम्ही समाज कल्याण भरती संदर्भाचं संपूर्ण मार्गदर्शक असणारं पुस्तक जर परचेस केलं असेल, जर घेतलं नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेऊ शकता। ऑनलाईन पद्धतीने पुस्तक घेण्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून घर बसल्या हे पुस्तक मागवू शकता। या पुस्तकाच्या माध्यमातून, हे पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशन यांचं एक दर्जेदार पुस्तक आहे। सामान्य TCS ज्या ज्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारते ते सर्व सामान्यांचे प्रश्न तुम्हाला यामध्ये कव्हर होतील। मराठी कव्हर होईल, इंग्रजी कव्हर होईल, बौद्धिक चाचणी आणि चालू घडामोडी हे सर्व टॉपिक तुम्हाला या ठिकाणी कव्हर होतील। अपडेटेड पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही बाय करू शकता। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। हे संपूर्ण पुस्तक तुम्हाला कोणत्याही बुक स्टॉलवर मिळेल किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता। तर यामध्ये आता पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया। राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी कोणी दिली, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। मोगल सम्राट, दुसरा अकबर,
इंग्रज जनतेने यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे राजाराम मोहन राय यांना राजा ही पदवी मोगल सम्राट दुसरा अकबर यांनी ही पदवी दिलेली आहे. याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं. आता राजाराम मोहन राय यांना ही पदवी यांनी दिलेली आहे. त्यासोबतच राजाराम मोहन रायला आधुनिक भारताचे जनक, एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते ह्या दोन टोपण नावाने किंवा या दोन या ठिकाणी नामांकनाने सुद्धा त्यांना ओळखलं जातं. परीक्षेमध्ये हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते खालीलपैकी कोणते समाजसुधारक होते किंवा आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांना ओळखलं जाऊ शकतं. त्यामुळे हे सुद्धा पॅटर्न तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. आता राजाराम मोहन राय यांनी सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून पदावर काम केलं. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब्राह्मो समाजाची स्थापना केली. मोस्ट IMP आहे, हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर राजाराम मोहन राय यांनी केली. केव्हा केली तर 20 ऑगस्ट 1828ला ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी सोबतच हिंदू कॉलेजची सुद्धा स्थापना केली कोलकात्याला 1817ला. त्यानंतर कोलकात्यालाच त्यांनी वेदांत कॉलेज स्थापना केली 1826ला. 1826 लक्षात ठेवा. त्यानंतर 1817, त्यानंतर 1828 ब्राह्मो समाज स्थापना. हे सर्व महत्त्वपूर्ण पॉईंट तुम्हाला राजाराम मोहन राय यांच्या कार्याबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्राह्मो समाजाचे पहिले सचिव म्हणून ताराचंद चक्रवर्ती हे सुद्धा होते. त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली. आपण पहिलं पाहिलं आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, त्या संदर्भाचे जे काही महत्त्वपूर्ण राजाराम मोहन रायवर प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व फॅक्ट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला पुस्तक घेऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे डिटेल्समध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला GK साठी कोणकोणते टॉपिक करणं गरजेचं आहे आणि किती डीपमध्ये करणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू लेक्चर पाहत चला. यामध्ये पहा, आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली तर स्वामी दयानंद सरस्वती, देवेंद्रनाथ टागोर, किशोरचंद्र मित्रा, MK रॉय. तर याचं योग्य उत्तर असेल स्वामी दयानंद सरस्वती. आपण पाहिले की TCSनं जशा तसा प्रश्न विचारला होता तर त्यांनी फक्त पर्याय काय दिला होता, दयानंद सरस्वती अशा प्रकारचा पर्याय त्यांनी दिला होता. म्हणजे पर्याय तुम्हाला अशा प्रकारचा सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा D सरस्वती असा सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे कन्फ्यूज होण्यासारखं कारण नाही. त्यामुळे तुमचं योग्य उत्तर असणं गरजेचं आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी झाला. गुजरातमधील मोरावी संस्थानामध्ये टंकारा हे गाव आहे. टंकारा हे त्यांचं मूळ गाव आहे. या मोरावी संस्थानामध्ये टंकारा या गावाचं त्यांचं मूळ गाव आहे. त्यामध्ये ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर मूळ नाव मूळशंकर तिवारी हे आहे. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875ला मुंबई या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. आर्य समाज स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती. तारीख लक्षात ठेवा 10 एप्रिल 1875. 1877ला लाहोर येथे त्यांनी एक शाखा ओपन केली आणि नंतर म्हणजे लाहोर जे या ठिकाणी पहिली 1877ला जे त्यांनी शाखा ओपन केली, नंतर आर्य समाजाचे मुख्यालय सुद्धा ते बनले. त्यानंतर आर्य समाजाच्या प्रचारासाठी म्हणजे आर्य समाज जे काही तत्वज्ञान असेल, जी काही त्यांची विचारसरणी असेल, ती विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा एक ग्रंथ लिहिला. यावर सुद्धा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय. त्यामुळे हा सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर वेदाकडे परत चला असा संदेश सुद्धा त्यांनी दिला. वेदाकडे परत चला अशा प्रकारचा संदेश कोणी दिला यावर सुद्धा बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले. त्यामुळे हे सर्व पॉईंट तुम्ही पाठ करा. शुद्धीकरण चळवळ त्यांनी राबवली. अशा प्रकारे आर्य समाज ही स्वामी दयानंद सरस्वती यांच्यासोबत निगडीत आहे आणि त्यांच्या संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण कार्य आहे. त्या कार्यावर TCSनं बऱ्याच वेळेस या ठिकाणी प्रश्न विचारलेत. प्रश्न रिपीट होऊ शकतात. त्यामुळे हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा करण्यात आली. रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1899, 1 मे 1897, 2 एप्रिल 1898, 3 एप्रिल 1887. तर याचं योग्य उत्तर असेल रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897ला करण्यात आली. तर रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897ला स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. आता स्वामी विवेकानंद या संदर्भाचे काही डिटेल्समध्ये माहिती आहे. सर्व धर्म सत्य आहेत अशी त्यांची धारणा होती आणि त्यांच्या गुरुचे नाव रामकृष्ण परमहंस. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863ला त्यांचा जन्म झालेला आहे. रामकृष्ण परमहंस या संघटनेची किंवा संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि 1893ला शिकागो येथील एक धर्म परिषदेमध्ये त्यांनी भाषण दिलं, जे की आपण पाहतो की माझ्या
बंधू आणि भगिनी अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी विधान दिलं. जागतिक लेवलची धम्म परिषद होती त्यावेळी त्यांनी 1893ला शिकागो या ठिकाणी भाषण दिलं. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाराने प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी केली? मुंबई या ठिकाणी कोणत्या संस्थेची स्थापना किंवा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली? तुम्हाला परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली, तर त्याचं योग्य उत्तर असेल मुंबई या ठिकाणी झाली. आता प्रार्थना समाजाचे प्रमुख कोणते आहेत यावर प्रश्न आयोगाने किंवा TCSने यापूर्वी विचारला. तर आता असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की स्थापनेवेळेचे सर्वात प्रमुख व्यक्ती कोणते होते? तर केशवचंद्र सेन नाही. त्यानंतर आत्माराम पांडुरंग तर्खडकर, नानाभाई कासवजी, वामन आबाजी मोडक. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो 2 नंबरचं आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे प्रमुख होते किंवा ज्यावेळेस प्रार्थना समाज स्थापना करण्यात आली तर त्यावेळेस हे अध्यक्षस्थानी या ठिकाणी प्रार्थना समाजाचे होते, म्हणून याचं योग्य उत्तर असेल 2ऱ्या नंबरचं. प्रार्थना समाज स्थापना मुंबई या ठिकाणी करण्यात आली 31 मार्च 1867. तारीख लक्षात ठेवा, 31 मार्च 1867ला प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे अध्यक्ष होते आणि प्रार्थना समाजाचे वारकरी संप्रदायाची शिकवणूक म्हणून आधारभूत मानले जात होते. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जी काही प्रार्थना समाज स्थापना करण्यात आली तर त्यामध्ये तर्खडकर बंधूचा महत्त्वपूर्ण रोल होता. एकूण 3 बंधूंनी ही प्रार्थना समाज स्थापन केली. यामध्ये आत्माराम पांडुरंग तर्खडकर, त्यानंतर दुसरे आहेत दादोबा पांडुरंग तर्खडकर, तिसरे आहेत भास्कर पांडुरंग तर्खडकर. अशा प्रकारे या ठिकाणी प्रार्थना समाजाविषयी ही तुम्हाला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 5वा प्रश्न, डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? केशवचंद्र सेन, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, नानाभाई कासवजी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर याचं योग्य उत्तर असेल महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. हे सुद्धा एक प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य होते आणि या संस्था म्हणजे प्रार्थना समाजाच्या अंतर्गतच डिप्रेस्ड क्लास मिशन या संस्थेची स्थापना त्यांनी केली. कधी केली तर 1905ला केली आहे. आणि या संस्थेचा किंवा डिप्रेस्ड क्लास मिशनचा जे काही उद्देश होता तो उद्देश म्हणजे अस्पृश्याच्या उन्नतीसाठी. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की डिप्रेस्ड क्लासेस मिशनचा महत्त्वपूर्ण उद्देश काय होता, तर अस्पृश्याच्या उन्नतीसाठी आणि प्रार्थना समाजाच्या विचाराच्या प्रसारासाठी सुबोध पत्रिका हे वर्तमानपत्र सुद्धा सुरुवात केले. जसं सत्यशोधक समाजाचा दीनबंधू आहे, त्याचबरोबर राजाराम मोहन रायने या वेदाकडे पळत राजाराम मोहन रायने त्यांच्या ब्राह्मण समाजाचा या ठिकाणी प्रसार करण्यासाठी जे काही महत्त्वपूर्ण संस्था असेल किंवा लेखन त्यांनी केलेलं आहे, तशाच प्रकारे प्रार्थना समाजाच्या विचारासाठी सुबोध पत्रिका हे वर्तमानपत्र त्यांनी सुरुवात केलं. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, 12 जून 1905 रोजी पुणे या ठिकाणी गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की गोपाळ कृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी पुणे या ठिकाणी कोणती संस्था स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर या ठिकाणी पहा, मानव धर्म समाज, भारत सेवक समाज, सत्यशोधक समाज, स्त्रीमुक्ती समाज. तर याचं योग्य उत्तर असेल भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना 1905ला पुणे या ठिकाणी गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. आता या संस्थेचा किंवा समाजसेवकाचा या ठिकाणी उद्देश काय? भारत सेवक समाज गोपाळ कृष्ण गोखले उद्देश होता लोकांमध्ये सामाजिक सुधारणा करणे आणि राजकीय शिक्षण देणे, लोकांना राजकीय शिक्षण देणे आणि सामाजिक सुधारणा करणे हा एक महत्त्वपूर्ण उद्देश होता. आणि लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देण्यासाठी भारत सेवक समाजाची स्थापना 1905ला गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुणे या ठिकाणी केली. त्यानंतर 7वा प्रश्न पहा, सार्वजनिक सत्यधर्म हा कोणत्या संस्थेचा प्रमाण ग्रंथ मानला जात होता? सार्वजनिक सत्यधर्म हा एक ग्रंथ आहे आणि कोणत्या संस्थेचा प्रमाण ग्रंथ म्हणून मानला होता? मानव धर्म सभा, भारत सेवक समाज, सत्यशोधक समाज, त्यानंतर स्त्रीमुक्ती समाज. तर याचं योग्य उत्तर असेल 3ऱ्या नंबरचं सत्यशोधक समाजाचा या ठिकाणी प्रमाण ग्रंथ म्हणून या ठिकाणी मानला जात होता. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873ला केली. ठिकाण आहे पुणे या ठिकाणी केली. सत्यशोधक समाजाच्या विचारासाठी प्रचारासाठी दीनबंधू हे वर्तमानपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरुवात केले. हे पहिले संपादक होते, त्यामुळे या ठिकाणी यांना
तशा प्रकारे यांनी सुरुवात केली असं प्रकारचं म्हटलं जातं आणि सत्यशोधक समाजाच्या प्रसारासाठी दीनबंधू हे वर्तमानपत्र यांनी सुरुवात केलेलं आहे. त्यानंतर सत्यशोधक समाजाचा जो पहिला विवाह आहे तो 25 डिसेंबर 1873ला कोणामध्ये झाला तर सीताराम आल्हाट आणि राधाबाई निंबाळकर या दोन व्यक्तीमध्ये या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या किंवा सत्यशोधक विवाह पद्धतीने या ठिकाणी पहिला विवाह या ठिकाणी पार पडला 25 डिसेंबर 1873ला. यामध्ये महत्त्वपूर्ण आहे सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली, महात्मा फुले यांनी केली, तारीख 24 सप्टेंबर 1873, ठिकाण पुणे. सत्यशोधक समाजाच्या विचाराच्या प्रसारासाठी दीनबंधू हे वर्तमानपत्र कोणी काढले तर कृष्णराव भालेकर. हे तुम्हाला महत्त्वपूर्ण पॉईंट्स लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न पहा, परमहंस सभेचे खालीलपैकी प्रमुख सदस्य कोण होते? परमहंस सभेचे खालीलपैकी कोणते प्रमुख सदस्य होते? दादोबा पांडुरंग तरखडकर, भाऊ महाजन, आत्माराम पांडुरंग तरखडकर, सर्वच बरोबर. तर याचं योग्य उत्तर असेल 4 नंबरचं. हे सर्वच प्रमुख या ठिकाणी सदस्य होते. यामध्ये परमहंस सभेचे प्रमुख सदस्य विचारले, तरखडकर बंधू सुद्धा होते, भाऊ महाजन, त्यानंतर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे सुद्धा होते. आता परमहंस सभा ही केव्हा स्थापन करण्यात आली तर 31 जुलै 1849ला. 31 जुलै 1849ला मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना करण्यात आली. मानव धर्म सभा बंद केल्यानंतर ही सभा स्थापन करण्यात आली. जातपात नष्ट करीन आणि एकत्रित भोजन करावे लागेल, म्हणजे जे काही सदस्य होते तर त्यामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी, जातपात नष्ट करण्यासाठी सर्वांना एकत्रित भोजन करावे अशा प्रकारचा ह्या संस्थेचा नियम होता. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, संवाद कौमुदी हे साहित्य कोणी लिहिले? चंद्रशेखर सेन, राजाराम मोहन राय, नानाभाई कासोजी, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तर यांचं योग्य उत्तर असेल संवाद कौमुदी. हे जे साहित्य आहे किंवा ग्रंथ आहे तो ग्रंथ राजाराम मोहन राय यांनी लिहिला आहे. तर केव्हा लिहिला आहे? 1821ला संवाद कौमुदीने हा ग्रंथांनी लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठी जी भरती प्रक्रियेची जाहिरात आली तर त्यासाठी GKचं आपण दुसरं लेक्चर आपण पाहिलेलं आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं अजूनपर्यंत लाईक केलं असेल तर लाईक करा. नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण कंटेंट आपण या ठिकाणी घेऊन येणार आहे, तो सोबत आपल्यासाठी जोडून राहा. धन्यवाद. थँक्यू.